प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव। देवगिरीवरील बैठकीत सर्व आमदारांचं एकमतानं समर्थन। 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता। राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात चर्चा नाही। विलीनीकरणासंदर्भात माध्यमांमध्ये बोलू नका। बैठकीत सूचना, सूत्रांची माहिती। सरकारनं विमान अपघाताबाबत स्वायत्त संस्था निर्माण केली आहे। ब्लॅक बॉक्स का अहवाल समोर यायला हवा, सुनील तटकरेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1 ते 2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स खराब, अपघात की घात? रोहित पवार पुन्हा आक्रमक। 18 तारखेला मुंबईत पुन्हा पत्रकार परिषद, तर दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। अपघाताचा तपास गुप्तहेर संस्थांकडूनही होण्याची शक्यता। मंत्री नरहरी झिरवाळ यांची उद्या पत्रकार परिषद। उद्या सकाळी 10 वाजता झिरवाळ माध्यमांसमोर भूमिका मांडणार। मंत्रालय लाच प्रकरणी झिरवाळांचा क्लार्क अटकेत। नगरविकास कारभारावरून वाद चिघळला। गणेश नाईकांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंवरील आरोपांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर, तर नाईकांची तक्रार करण्यासाठी शिवसेनेचे नेते वर्षावर। उदय सामंत, राहुल शेवाळेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं। भाजपासोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर। माफी मागणार नाही। टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सकपाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील, सकपाळांची टीका। काँग्रेस पुणे पोलिसांविरोधात हायकोर्टात जाणार। पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू। महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं, प्रशांत जगतापांचा आरोप। मुंबई महापालिका समिती सदस्यांच्या निवडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर। स्थायी समिती स्थान न मिळाल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती। इम्प्रुव्हमेंट समितीतून राजीनामा देण्याचा इशारा।